छत्रपती संभाजीनगरमध्ये फळ विक्रेत्यांची गुंडगिरी आता त्यांच्याच अंगलट आली आहे। एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला भर रस्त्यात बेदम मारहाण करणाऱ्या या मुजोर विक्रेत्यांविरुद्ध महानगरपालिकेने आता मिशन अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली। काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि कशी चालली आहे महापालिकेची ही कारवाई पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। फळ विक्रेत्यांची मोठी गुंडगिरी, गर्भवती महिलेला अमानुष मारहाण, शहागंजमध्ये पालिकेचा बुलडोझर। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या अतिक्रमण करणाऱ्यांची दादागिरी शिगेला पोहोचलेली आहे। केवळ दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून फळ विक्रेत्यांनी एका गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे 20 ते 25 जणांच्या या टोळक्यानं थेट पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत या दाम्पत्याचा पाठलाग करत त्यांना मारहाण केली आहे। 2 दिवसांपूर्वीच एका महिलेला शिवीगाळ केल्याची घटना ही ताजी असतानाच हा संतापजनक प्रकार घडलाय। अर्धा तास गाडी मी त्याला भैया म्हणलं गाडी काढ त्यांनी लगेच शिवी दिली का मी उभा राहिले। मी म्हणलं माहेर आहे शिवी देऊ नको तू, तर त्यांनी शिवी दिली। मी तशी उभा राहिले, त्यांनी तसे मला झापडा मारल्या, 2-4 झापडा मारल्या, दंडाला मारलं माझ्या बी। मग मी लगेच पोलीस चौकीत गेले पळ मग पोलीस फौजी लोक त्याला मोठे बसेल, मग ते आले धावत पळत, मग त्यावर ते पळायला लागला तर फौजी लोकांनी त्याला पकडून मग पोलीस चौकीमध्ये आणलं। माझा लहान भाऊ होता, त्याला पण मारलंय, इथं दरवाजांमध्ये मारलंय पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्ट। त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये 17 वर्षाचा पोरगा आहे, त्याला 25 जण मिळून मारतात, 25-26 जण मिळून मारतात। गळ्यावरती माझ्या पूर्ण घाव आहेत, माझ्या गळ्यातले चैन गेलेले, मोबाईल पण गेला। हे जे घाव आहे ते कशाचे आहेत नेमकं? ते घाव कशाचे? चाकू घेतलेले होते सोबत, हातामध्ये चाकू होता त्यांचा। बरं, प्लस अजून त्यांनी एवढं मारलंय मला खाली पाडून, मला काहीच सुचत नव्हतं। मी डायरेक्ट डोळ्यात माझ्या असा मानेला दाबून घेतला होता खाली। छत्रपती संभाजीनगर मधल्या या वाढत्या गुंडगिरीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही गुंडगिरी आणि दादागिरी राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नगरसेवकांनी केलाय। या अमानुष मारहाणीनंतर जाग झालेल्या प्रशासनानं तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून लोकप्रतिनिधींनी या कारवाईचं स्वागत केलंय। एक गर्भवती महिला 5 महिन्याच्या गर्भवती होती, तिला तिच्यावर अत्याचार झाला, जातीय शिवीगाळ झाली। त्याच्यानंतर हे कारवाई मी वारंवार महानगरपालिकेला विनंती करत होतो की हातगाडीवर आपण कारवाई करावी, कारण की इकडे जे राहणारे लोक त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे। कोणाला जर अटॅक आला किंवा काय आजार झाला तर त्यांना जायला सुद्धा जागा, इथून पायी जागा नाहीये। म्हणून आजची जे कारवाई होतीये हे अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि शिवसेना म्हणून आम्ही हे पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे। या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला। शहागंज हा परिसरातला सर्वाधिक गजबजलेला भाग असून या ठिकाणी अवैध विक्रेत्यांनी रस्ते अडवून ठेवलेत। नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या या व्यापाऱ्यांची दुकानं आता पालिकेच्या पथकानं जमीनदोस्त केलेली आहेत। केवळ अतिक्रमण हटाव नाही तर मिशन गुंडगिरी हटाव म्हणून सुद्धा ही मोहीम राबवली जाते। सर्वसामान्यांना वेटीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत। जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल। आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत। सर्वसामान्य लोकांना वेटीस धरू नये। कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल। त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी। छत्रपती संभाजीनगर शहरात प्रशासनानं घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे। कधीही न संपणारं हे अतिक्रमण कायमचं हटवा आणि या गुंडागर्दीचा कायमचा बंदोबस्त करा, अशी एकच मागणी आता संभाजीनगरमधल्या नागरिकांकडनं होतीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।